शशांक सरांचा थोडा बायोडेटा तुला मी सांगतो. म्हणजे सर आहेत ना, दुबे सरांचे विद्यार्थी आहेत. अभिनयाबरोबर माणूस म्हणून कसं राहावं ना, हे सरांकडून शिकायला मिळालं असेल सरांना. तुला यांच्याकडून काय शिकायला मिळालं? त्याच्यामुळे तुला तुझ्या अभिनयामध्ये कशा पद्धतीने फायदा होतो? मुळात आहे ना, प्रश्नासारखा प्रश्न विचार, आरोप केल्यासारखे प्रश्न विचारू नको. संशयाने प्रश्न विचारू नको. नाही, आम्हाला तीच पंचायत असते ना, आमची पंचायत असते, हो की नाही? नाही, तू खूप करेक्ट प्रश्न विचारला सागर. कारण ना, कलाकारासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय तर ते स्विच ऑफ आणि स्विच ऑन बटन. कारण बरेच कलाकार मेथड ऍक्टिंग जनरली आपण म्हणतो की समजा खूप सिरियस सीन आहे, रडायचा सीन आहे, तर स्वतःच्या पर्सनल आयुष्यातला काहीतरी दुःखाचा संदर्भ ते शोधतात, त्या झोनमध्ये जातात आणि मग सीन करतात. तो सीन झाला, ऍक्शन म्हटलं डिरेक्टरने, तरी ते त्या झोनमध्ये राहतात. मला सरांकडून हे शिकायला मिळालं की ती एक बाउंड्री लाईन पाहिजे. ऍक्शन म्हटल्यानंतरचा मी आणि ऍक्शन पूर्वीचा मी, हे मी खूपच जवळून ऑब्झर्व केलंय सरांना. कारण ते ऍक्शन पूर्वी खूपच असे रिलॅक्स्ड असायचे आणि मला असं वाटायचं हे रेडी आहेत का, ह्यांना नेक्स्ट वाक्य ह्यांचं आहे. आणि जसं ऍक्शन असं यायचं, ते ज्या पद्धतीने वाक्य बोलायचे तुम्ही सिनेमात बघा, आपण पाहिलंय त्यांचं काम. पण मी हे खूप जवळून सर ऑब्झर्व केलं सगळ्यांनाच आणि स्पेसिफिकली तुम्हाला पण हे मला खूप अनुभवता आलं, ते स्विच ऑन आणि स्विच ऑफ बटन एका कलाकारासाठी. शशांक सर, काय आठवण आहेत दुबे सरांच्या? खूप सारं आहे. मग काय ते बोलायला गेलं तर मी तुला मग अशी म्हटलं ना, 20-1 तास बोलू शकेन, इतकं आहेत आठवणी. एखादी अशी आठवण जी मा- तुम्हाला पर्सनली त्यांनी सांगितलेली? मला मग पर्सनली सांगितलेली नाही, पण म्हणजे मला असं एक हे आठवतं आहे की मग तो म्हणजे मग त्या ह्याच्यामुळे मग ते काही काळ माझ्याशी बोलतही नव्हते नंतरच्या ह्याच्यात. त्यांचा वाढदिवस होता आणि वाढदिवसाची अशी पार्टी चाललेली होती किरण यज्ञपवीतच्या ह्याच्या घराच्या अंगणामध्ये. आणि खूप सारी मंडळी होती, म्हणजे दीपाताई होत्या, आय थिंक सुलभा देशपांडे, आणि सगळी ती दिग्गज मंडळी होती. आणि दुबेजींना आहे ना हिंदी कविता आणि त्या ह्याच्यावरती त्यांची फार मास्टर होती. आणि ती यार दुबे म्हणणं काहीतरी. मग त्यांच्या सगळ्या मैत्रिणी त्यांना आग्रह करत होते. मग ते म्हटले आता एक ही मग भवानी प्रसाद मिश्राची एक कविता की जी हाँ हुजूर मैं गीत बेचता हूँ, तरह तरह के गीत बेचता हूँ, किस्म किस्म के गीत बेचता हूँ, जी हाँ ही झालं. मग अजून एक कुठली तरी मेरे बच्चे सुख से डरते हैं. तर मग दीपा ते नाही रे ते नको ना. ते अंधायुगमधलं ते हे म्हण, कृष्ण आणि गांधारीचं हे म्हण. तर तो मग ते त्यांचं ते भयंकर आवडतं होतं ते. आणि मग सुरू झालं तो म्हणतो कौन जा रहा है वहाँ पे. म्हणते की अश्वत्थामा जा रहा है वहाँ से, शायद विदा लेने आया था दुर्योधन के अंतिम अस्थि शेषों से. असं तो सांगतो तिला. विदुर सांगतो तिला. आणि मग गांधारी म्हणते तो वो पड़ा है कंकाल मेरे पुत्र का, किया है सब कुछ कृष्ण तुमने किया है, यदि तुम चाहते तो रुक सकता था महायुद्धी है. आणि ते ब्लँक झाले, बोलताना आहे ना ते ब्लँक झाले त्या ह्याच्यामध्ये. तो रुक सकता था महायुद्धी आहे, ते रुक सकता था. आणि पार्टीच्या ह्याच्यातलंच होतं ते. आणि मला ते वाचत राहायचं होतं. तो क्यों नहीं तुमने वो शाप दिया भीम को जो दिया तुमने निरपराध अश्वत्थामा को, प्रभुता का दुरुपयोग किया है कृष्ण तुमने. अशी एक लाईन त्यावेळेला फक्त तुला टचअपची गरज असते ना, तर तेवढंच मी टचअप दिलं की क्यों नहीं वो शाप दिया तुमने भीम को जो दिया तुमने निरपराध अश्वत्थामा. आणि मग परत पुढचं सगळं झालं. त्याच्यानंतर म्हाताऱ्यांनी 2 तास मला धरला. तू कुठं पाठ केलंच हे? ते म्हटलं मी नाही पाठ केले. म्हटलं तुम्ही ज्यावेळेला बोलत असता त्यावेळेला मी ते ऐकत होतो त्या ज्या तुम्ही सांगितलं त्यावेळेला. त्याच्यानंतर बाबांनी मला आहे ना साधारणतः 60 कवितांचं एवढं बाड दिलं, मोठ्याच्या मोठं, की ज्याच्यामध्ये महाश्वेता देवींच्या कविता होत्या, ज्याच्यामध्ये भवानी प्रसाद मिश्रांच्या कविता होत्या, ज्याच्यामध्ये धर्मवीर भारती, म्हणजे आता काय प्रमथ्यू गाथा नावाचं एक पुस्तक आहे की जी रश्मीरथी नावाचं किंवा एक पुस्तक होतं. तर मला म्हटलं हे तोंड पाठ कर. 70 पानाची कविता होती. म्हटलं मी पुढच्या वेळेला जेव्हा म्हटलं मला नाही शक्य, माझ्या बापाचे नाही शक्य नाही 70 आणि 80 पानं पाठ. आणि त्याच्यावरनं चिडले ते. त्यावेळेला म्हटलं तू जोपर्यंत पाठ करत नाही तोपर्यंत बोलत नाही मी तुझ्याशी. आणि त्यावेळेला 2 वर्ष ते बोलत नव्हते माझी. बघितल्याशी थ्रू अँड थ्रू बघून निघून जायचे. मग नंतर परत तुम्ही प्रयत्न केला त्यांच्याशी बोलायचा? हा ते काय तेवढ्या पुरतं असतं ते, अगदीच प्रासंगिक असतं ते. भारत दादा, तुमचा पण प्रवास फार जरा खडतळ होता आपल्या या इंडस्ट्रीमध्ये.
आधी ह्या जेव्हा इंडस्ट्रीमध्ये आला तेव्हा तुम्ही काय करायचात? काही नाही, मी काय नोकरी कधी केलीच नाही मी. हम्म. मी काय धंदे करायचो काही अमरावतीला असताना. काय तर झाडे उपट झाडे लावा. नाही ते करत होतो. रसवंती होती माझी, अच्छा. रसवंती चालू. मग एकदा काही गिराईक आले दुपारचे. म्हणजे उन्हात दुपारी येत नाही ना, ऊन खूप असते. मग ते एक बँकेचे कर्मचारी यायचे 8-10 जण. ते त्याचं जेवण झालं की एकदा रस प्यायला येते. मग त्यानंतर आम्ही ते मशीन धुवून टाकू आणि मग संध्याकाळी 4-4:30 पर्यंत फ्री असायचं. मग ते एकदा असेच आले, ते गेले ना, मी ती मशीन धुवायला गेलो. तर मशीन धुवायला कोणतरी असं काहीतरी आवाज आला असं बोलत होतो. असं बोलता काही लक्षात नाही आलं आणि ते चालू होती मशीन. त्याच्यात बोटं गेले पूर्ण. हे तिरपे झाले ना, एकदम तिरपे दिसतात बघ. तर हे असे त्या रसवंतीत गेले. मग हे 50-60 टाके आहे त्याच्यात बघ, बारीक बारीक सगळे टाके. हाताला 50-60 टाके तुमच्या? इथं आहे, हे काय दिसते ना. तर मग ते गेले त्याच्यात. ते मग मला वाटतं की आता बोटं तोडतात हे. डॉक्टरनं बघितले, थोडे हाडं शिल्लक होते. मग त्यानं शिवशाव केले काहीतरी. आता याच्यात काही अशी ताकद नाही. असं मी काही असं काही भारी असं काही उचलू शकत नाही. आमचा बाप लय परेशान होता मला, कारण आमचा बाप साहेब होता ना, म्हणजे एज्युकेशन ऑफिसर होता. आणि माझे धंदे वेगळेच होते. हे मी गहू घेऊ 2 पोते, हा, आणि मग चिल्लर मध्ये विकू ते. मग ते पोत्या मग 8-10 रुपये सुटे, 8-10 रुपये असे सगळे. आणि त्याला इतका राग आहे, काय हा काम आहे पोटी काय पोटीच्या ना. पण अभ्यासात हुशार होतो मी तसा, म्हणजे हा अभ्यासात हुशार होतो. 10वी बीएससी ऍग्री आहेत ते. असं काय लोकमत फिल्मी एवढा का तुला शॉक? अभ्यासात तसा हुशार होतो. 12वी सायन्सचा विद्यार्थी. हे बघ, सक्सेस इज नॉट ऍक्सिडेंट. त्याच्याकडे ती बुद्धिमत्ता आहेच आहे, म्हणूनच ते सक्सेसफुल आहे. मी ते काल पूजा मला म्हणली की हिला व्हेटरनरी डॉक्टर व्हायचं होतं. तर माझे पण 3 मार्काने व्हेटरनरीची ऍडमिशन हुकली माझी 1987 साली. मी तुला म्हटलं मला 3च पडले. पण आज आमचे सगळे जे म्हणजे ते ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीमध्येच येते. पण आता काय झालं, पहिले दोन्ही हे सेक्शन वेटरनरी अँड ॲग्रिकल्चर याची युनिव्हर्सिटी एक होती. आता अख्ख्या वेटरनरीची एक महाराष्ट्राची युनिव्हर्सिटी आहे, ती वेगळी आहे. आणि ॲग्रिकल्चरची युनिव्हर्सिटी वेगळी आहे. तेव्हा तर 4च युनिव्हर्सिटी होते. पंजाबराव देशमुख होते, एक राहुरी होती, कोकण कृषी विद्यापीठ आणि महात्मा फुले. नाही, याचं पुण्याचं नाही, युनिव्हर्सिटी नव्हती महात्मा फुले. नाही, युनिव्हर्सिटी तिकडे होती, कॉलेज इकडे, ऍग्रिकल्चर कॉलेज इकडे. कॉलेज कमी होते. आमच्या युनिव्हर्सिटीत 4 कॉलेज होते. आता लय दनादन झाले सगळे. मला तर त्यातलं काहीच येत नाही आता. आम्हाला ॲग्रिकल्चरला एक सब्जेक्ट होता मॅथ. तो म्हणजे फक्त पास व्हायचा असं. म्हणजे अगदी 60% भेटले तरी, म्हणजे आमचं पासिंग 60% आहे. म्हणजे 60% जर तुम्हाला मार्क भेटले तर पास. आणि पहिल्या वर्षापासून शेवटपर्यंत जर तुम्हाला 60% भेटत गेले तर डिग्री नाही भेटत. डिग्री मिळण्यासाठी 70% मार्क्स पाहिजेत. म्हणजे ओव्हरऑल याच्यात 60% भेटले, एखादा 80 भेटले, असे मिक्स करून 70 भेटले पाहिजे. तर तो एक मॅथ होता आम्हाला. तो माझा फर्स्ट सेमिस्टर, सेकंड सेमिस्टरचा मॅथ 6 सेमिस्टर पर्यंत. एकदा प्राचार्याने बोलायला होतं, चपराशी आला, तुम्हाला साहेब बोलत होते. म्हटलं सर नमस्कार, काय म्हणतात. आमच्या जरा चांगली दोस्ती होती. अरे तुझं ते रिपोर्ट बघितला मी, तुझा मॅथ राहिला का फर्स्ट सेमिस्टरचा? म्हटलं हो ना सर. अरे ते काढून टाक ना. म्हटलं सर जमतच नाही ना, मी किती प्रयत्न केले, जमतच नाही. म्हटलं त्यांनी लगेच चपराश आला, ते जरा मॅथचे साहेबांना बोलून घे जरा बोलून. मग ते वीरखेरे सर म्हणून ते आले. हा काय सर? अरे ह्याचा पोराचा मॅथ द्या ना काढून. अरे काय सर, ते काय कामाचं आहे का ते? त्याला 2 वेळा इंटरनल 100 मार्क दिलेले आहे, तरी 5-6 मार्क भेटले नाहीत. ते म्हणलं की एक काम करा, थोडंसं अर्धा तास याच्यासाठी जरा बसत जा. तसा हुशार आहे तो. अर्धा तास त्याला व्यवस्थित समजून सांगायचं की लगेच तो पास होऊन जाईल. मग ते माणूस माझ्यासाठी लई दिवाळी करते, यार तुझ्यामुळे मला बसायला लागते म्हणून ते बसायचे. मग अर्धा घंटा मग ते एकदा समजलं, त्याचं गणित समजलं. अच्छा ऐसा आहे क्या, कॉन्सेप्ट क्लिअर. ओके. मग पुढच्या वर्षी लगेच काढून टाकलं. सरांचं एक वैशिष्ट्य माहित नसेल. नाही, आणि सर्वात पहिलं तुमचं कौतुक आहे, या लोकांना घेऊन तुम्ही सिनेमा केलाय. खतरो खिलाडी मजा येते मला. पण मी आज आपल्या तमाम रसिक प्रेक्षकांचा एक माणूस म्हणून तुमच्याशी बोलतोय. जे जे प्रश्न त्यांना पडतात ते प्रश्न